राष्ट्रीय कॅमेरा प्रिव्ह्यू. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी ब्लाइंड आनंद. आता आम्ही हॉस्टेलवरती आहे. आज सुट्टीचा दिवस आहे. थोडं इकडे मुंबईमध्ये महानगरपालिकेचे इलेक्शन चालू आहेत, तर त्याच्यासाठी आज इकडे सुट्टी दिल्या. तर बोललो की आज एक व्हिडिओ बनवूया, की जसं की एक सर्वांना माहिती असेल की मी इकडं जे ब्लाइंड विद्यार्थ्यांसाठी जे शिक्षण दिलं जातं, तर तिकडे आलो आहे. आणखीन जसं की तुम्हाला माहिती आहे की मी गेले 5 वर्ष झालं घरी एकटाच बसून होतो. तर तिथून मला इकडे यायचा निर्णय का घ्यावा लागला, कारण की जे मोबिलिटी आहे, मोबिलिटी म्हणजे काय, आपण जे शिक्षण घेतो म्हणजे ज्यांना दिसत नाही जसं की मी, तर आम्ही बिना कोणाची मदत घेता देखील प्रवास करू शकतो. कसा, आता तुम्ही माझ्या हातामध्ये जी बघत असाल की ही व्हाईट स्टिक आहे ब्लाइंड. तर जी ब्लाइंड मुलं असतात ती ही स्टिकचा उपयोग करून रस्त्यावर चालताना वगैरे हिचा मदतीने असं प्रवास वगैरे करतात. तर मग मला पण अजून काही जास्त जमत नाही, पण मी तेच शिकण्यासाठी आलो आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी घरी जवळपास 2021पासून घरी बसून होतो. आणि मी इकडे ज्या वेळेला यायचा निर्णय घेतला की मला शिकायला जायचं आहे, त्यावेळेला घरची म्हणत होती तर की काय सुद्धा प्रॉब्लेम नाही, आपण घरी सर्वजण करू, म्हणजे शिकाय वगैरे जायची काय हे नाही, गरज नाही, आम्ही सर्वजण तुला बघतो. पण माझंच निर्णय असा होता की मला कुणावर डिपेंड राहायचं नव्हतं, की प्रत्येक गोष्टीसाठी मला कुठे बाहेर जावं लागेल, जायला लागलं आहे. तर प्रत्येक वेळेला मित्राची गरज घ्यावी लागते किंवा वडिलांची, आईची, बहिणींची. मग असं मला कुणावर सुद्धा डिपेंड राहायचं नाही. जसं इंडिपेंडेंटली मला स्वतः करता येईल, तर अशा दृष्टीने मी पाऊल घेतलं की आपण मुंबईला जाऊया, आणखीन जे शिक्षण आहे ते घेऊया. आता इथे आमचे जे तुम्हाला समोर जे दिसत असतील, तर ते आमचे हे सर्व मित्र आहेत. सुशील भाई कुठं पुढे बसलाय काय? सर्वजण आहेत काय? सर्वजण इथेच आहे ना? हां, तर इथे तर इथे सर्वजण जे तुम्हाला दिसत आहेत समोर मित्र, हे पण माझ्याकडनीच आहेत की ज्यांना एक जणच आपला मित्र आहे की तो जन्मापासून अंध आहे. पण जे बाकीचे मित्र आहेत हे नंतरनं हॉस्पिटलच्या प्रॉब्लेममुळे, किंवा जसं की मला माझी नजर 2021ला हॉस्पिटलमध्ये असताना थोडं हे झाल्यामुळं गेली. मग अशा सर्वांचे रिझन अलग अलग आहेत, पण सर्वांचा प्रॉब्लेम एकच आहे की सर्वजण घरी बसून होते. तर जसं की मी काय करत नव्हतो, फक्त घरी बसून होतो. तर इथे आम्हाला आता बघा काय काय शिकवलं जातं आहे की आता हे सर्वजण जे आमचे मित्र आहेत हे पण घरी बसूनच होते. म्हणून सर्वांनी निर्णय घेतला की आपण जाऊया, सर्वजण शिकूया. आणि पहिली गोष्ट म्हणजे इथं माझं कोणसुद्धा ओळखीचं नाही. मी इथं आल्यानंतर ओळख झाली, कारण नागेश दादांनी मला हॉस्टेलला सोडलं. फक्त एकदा सर्वांची ओळख झाली, आणि कोण कुठलं आहे, कोण कोणत्या गावचं आहे, कोण कोणत्या गावचं आहे, असं. आपल्या आसपासच्या जिल्ह्याचे पण आहेत, सातारचे पण मित्र आहेत आपले, कोल्हापूरचे पण आहेत, सांगलीचं पण एक जण आणखीन आला आहे. तर हे सर्वजण मित्र माझे कधी झाले, मी इथं पोचल्यानंतरनं असं आहे. म्हणजे ज्यावेळेला मी घरातून बाहेर आलो त्यावेळेला थोडं मनामध्ये हे होतं की आता तिथे आपण गेलो आहे खरं, बरोबर आहे. मी एकदा ज्यावेळेला मुंबईला पोचलो त्यावेळेला, पण आता लघवीला आले तर कुणाला घेऊन जायचं, आणि परत जर जेवायला जायचं असेल तर तिथे जेवायचं एक साईडला सुविधा केल्या, तर तिथं कसं जायचं. तर ह्या सर्व गोष्टी आहेत. मला थोड्या डिफिकल्ट वाटल्या 1-2 दिवस, कारण मला मित्राच्या खांद्यावर टाकून असं त्याच्याबरोबर जायला लागतं. पण आता कंडिशन अशी आहे मित्रांनो की मी स्वतः जाऊ शकतो, फिरू शकतो, पाणी घ्यायला जाऊ शकतो, जेवणाची ज्यावेळेला घंटा होते त्यावेळेला जेवायला पण जाऊ शकतो. आणि तुमच्या मनात काही शंका वगैरे यायचं गरज नाही की कोणतरी बोलेन की बाबा एवढं लोकांचं जेवण करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व फ्री आहे, तर त्याची जेवणाची क्वालिटी वगैरे कशी आहे. तर मित्रांनो, ज्या पद्धतीने घरी आपलं जेवण असते त्याच पद्धतीने सुकी भाजी आहे, डाळ भात आहे, चपाती आहे. आणि हे सर्व जे मेनू आहेत हे एकसारखे नाहीत, प्रत्येक वेळेला प्रत्येक दिवशी चेंज होतात. जसं की कधी चपाती दिली जाते, कधी भाकरी आहे, कधी आपलं पुरी आहे, असं आहे. आणि नाश्त्याला वगैरे जर सांगायचं झालं तर कालच पावभाजी होती, उपीट असते करायचं,
परतनं हे पण आहे बघा, कांदा पोहे आहेत आणि मिसळपाव आहे, पावभाजी आहे, असं जे अलग अलग मेनू वगैरे सर्व आहे. आणि मी पण इथं आलो आहे. माझ्यामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट झालं आहे की मी स्वतः बाहेर वगैरे असा प्रवास करायला निघतो आहे वगैरे. मी पहिल्यांदा आलो तेव्हा मी एका जागेवर रूमवर बसून होतो आणि आत्ता मी स्वतः असा एकटा बाहेर निघू शकतो. आणखीन थोडे दिवस झाले तर मला फुल कॉन्फिडन्स आहे की मी एकटा. माझं टार्गेटच ते आहे की मी मुंबईवरून गावी येताना मित्राबरोबर आलो आहे, पण ज्यावेळेला मी गावी जाईल त्यावेळेला मला स्वतः एकट्याला घरी जायचं आहे. मी असा निश्चय करून आलो आहे. आणखीन जर आपले कोण मित्र असतील की त्यांना जर कोणाला यायचं असेल तर इथे सर्व फी वगैरे काय नाही, सर्व सोय वगैरे आहे ही फ्रीमध्येच आहे. आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे धाडस महत्त्वाचं आहे, कारण की ज्यावेळेला आपण प्रयत्न करतो का नाही आणि प्रयत्न केल्यानंतर जे यश मिळतं त्या यशामध्ये जेवढी मजा आहे, जेवढा आनंद आहे तेवढा आनंद कशामध्ये सुद्धा नाही मित्रांनो. आता दुसरी गोष्ट मी माझ्या घरची सांगतो. घरची परिस्थिती थोडी आमची हेच आहे, की असं काय हे नाही. तर मी ज्यावेळेला इकडे येत होतो त्यावेळेला घरची थोडी इमोशनल झालेली, तर आईच्या डोळ्यात पाणी आलेलं, वडिलांचं आलेलं. पण मी माझं मन ठाम केलेलं की आयुष्यभरासाठी आईवडील आपल्याला पुरणार नाही आहेत. आणखीन मला आईवडील आता मदत करतील, पण पुढे मला ज्यावेळेला किंवा आईवडील जर शेतामध्ये गेलेत किंवा काय झालं तर मला इथं हे कसं होणार. तर त्याच्यासाठी मी निर्णय घेतला की आयुष्यातील थोडे 4-5 महिने जर आपण थोडा वेळ शिक्षणासाठी जर दिला तर ते आपल्या आयुष्यभरासाठी पुरणार आहे. जसं की मोबिलिटी आहे. आता आम्हाला इथं शिकवणार काय काय ते मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट एक आहे की डोमेस्टिक सोशल सायन्स असं सब्जेक्ट आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे बघा की आपल्याला घरामध्ये कुठलं बेसिक कोणतं गोष्ट आहे बघा, जसं की चाय बनवणे, चपाती, भात, आमटी. तर ह्या अशा बेसिक गोष्टी आहेत ना आपल्या, तर त्या तिथं शिकवल्या जातात आम्हाला. म्हणजे जर वेळ आली एकट्यालाच राहायचं आहे तर त्यावेळेला आपण काय करायचं, किंवा घरी जर पाहुणे आलेत आपल्या तर आपण काय करायचं. तर ह्या गोष्टी आहेत ह्या तिथं त्या आमच्या सोशल सायन्स जो सब्जेक्ट आहे डोमेस्टिक सोशल सायन्स त्याच्यामध्ये शिकवलं जातं. मोबिलिटीमध्ये काय आहे की ही जी छडी आहे तर हिचा उपयोग कसा करायचा. मी आत्ता फक्त अंदाज घ्यायला करतो आहे, पण ह्या छडीचा उपयोग आहे ना तो भरपूर असं वेगवेगळं हे आहेत, त्याच्या खुणा आहेत, तर त्या खुणा घेऊन करायचं आहे. आणखीन दुसरं त्याच्यामध्ये ब्रेल लिपी आहे, म्हणजे स्पर्श करून वाचायचं आहे, टच करून, तर ते शिकवणार आहेत. परत त्याच्यामध्ये आणखीन काय आहे की कम्प्युटरचं आहे. कम्प्युटर बिना बघता, जसं की तुम्हाला माहिती आहे मी दिसत नसेल तरी टॉकबॅक वगैरे वापरतो आहे. तर टॉकबॅक जसं वापरतो मी तसंच त्याचप्रमाणे दुसरा एक सॉफ्टवेअर असतो आहे कम्प्युटरमध्ये, NVIDIA आहे, जॉज आहे, परत नरेटर आहे. तर ह्याचा उपयोग कसा करायचा कम्प्युटरमध्ये, तर हे सर्व गोष्टी आम्हाला शिकवायला आता चालू केले ते. आणखीन दुसरा सब्जेक्ट म्हणजे इथे आता बघा मी घरी खरं आहे ते बोलतो आहे की घरी होतो. घरी माझं शेड्यूल कसं होतं की आंघोळ वगैरे झाली, चाय वगैरे आईवडीलच द्यायचं, तर म्हणजे आईच द्यायची चहा, आणि परत तिथं जेवण वगैरे पण आईच द्यायची, थाटी त्यांचं ती धुवायची, आपण फक्त जेवून साईडला उठायचं. पण इथं किंवा कपडे आंघोळीला गेलो तरी कपडे आई कपाटातून काढून देत होती, आणि काय की आंघोळीला पाणी वगैरे तीच देत होती. परत कपडे वगैरे धुवायची आईच धुवत होती. पण इथं मित्रांनो तसं नाही. इथं कुणावर डिपेंड राहायचं नाही. पहिली गोष्ट शिकवली जाते की आता मी इथं आल्यापासून मी माझ्या लाईफमध्ये म्हणजे 2021पासून आत्तापर्यंत मी माझी कपडे स्वतःहून मी धुतलेत. आणि पहिल्यांदा बोललो की कपडे धुया, आणि मग आज जरा सुट्टी आहे ना, मग आधी कपडे धुवून घेतली आणि तिथंच आपण ते पाणी थोडं जास्त टपकत होतं म्हणून की ते टपकायला तिथं ठेवलेत. आणि आता व्हिडिओ बनवून झालं की परत ती कपडे घेऊन मी रस्सीवरती वाळत घालणार आहे. तर आणि असं काही बंधन नाही की मला कोणाचं बंधन नव्हतं की बाबा तू जा ते शिकूनच ये, तू घरी बसून आहे, असं काय नव्हतं. मला एक एन्जॉय करायचं होता. मी माझी लाईफ एन्जॉय करतो आहे की नवीन ॲडव्हेंचर जे चाललं आहे आपलं, म्हणजे बाबा बाहेर
सर्व जे बाहेरून मुलं येतात ती कशी राहतात, काय असते काय नाही. कारण मी जर घरी एकटाच बसून राहिलो असतो तर मला ह्या गोष्टीचा अनुभव आला नसता. पण इथे आल्यानंतर मला शिकवलं जाते सर्व गोष्टी, की स्वतः गोष्टी कशा करायच्या. आणि ह्या गोष्टीतून मला आनंद मिळतो आहे, की मला पण पहिल्यांदा डिफिकल्ट वाटलं की मी कपडे काढून ठीक आहे काढून ठेवू शकतो किंवा अंघोळ करणे ही सोपी गोष्ट आहे, पण कपडे धुणं ही कशी जरा वेगळीच किचकट गोष्ट आहे. पण काल मी ट्राय केलं आता मगाशी मी ट्राय केलं तर कायसुद्धा प्रॉब्लेम आला नाही. माझे मी कपडे धुतलेत. आता मी तिथं वॉशरूममध्ये स्वतः एकटा जाऊ शकतो, तिथून घेऊन येऊ शकतो. इथे परत आता वाळत घालणार आहे बाहेर येऊन मी. तर ह्या सर्व गोष्टी आहेत ना, ह्या सर्व इथं शिकवल्या जातात. जसं की आता आम्हाला फक्त प्रॅक्टिकली थिअरी वगैरे सांगितल्या. अजून प्रॅक्टिकली आम्ही चपाती वगैरे चाय वगैरे काही बनवलेलं नाही, पण थोड्याच टायमामध्ये आम्हाला ते पण शिकवणार. कम्प्युटरचा तेवढा क्लास झाला आहे आमचा प्रॅक्टिकल, म्हणजे आम्हाला कीबोर्डची वगैरे ओळख करून दिल्या. आणि आता व्हिडिओ खूप मोठे होत्या, मी सर्व काही ते व्हिडिओमध्ये आपल्या कवर करू शकत नाही. पण मित्रांनो तुम्हाला मी एक हे सांगतो की जर कोणाला दिसत नसेल तर त्याच्याजवळ ही व्हिडिओ पोचवा. कारण की मी पहिली माझी जी व्हिडिओ बनवली होती की माझा नवीन प्रवास सुरू होतो आहे, तर त्या व्हिडिओला खूप व्हिडिओ बघून आमचा एक ग्रुप आहे दिव्यांगाचा आवाज, या व्हॉट्सअप ग्रुपवरून मला खूप मित्रांनी कॉल वगैरे केला की बाबा आम्हाला पण यायचं आहे, कसं काय तिकडे आहे. तर माझा जो अनुभव आहे मी त्यांच्याशी शेअर केला आहे. आणि तुम्ही पण जर आजूबाजूला जर कोण असे ब्लाइंड म्हणजे ज्यांना दिसत नाही असे जर कोण आपले मित्र असतील तर तुम्ही त्यांच्याजवळ देखील व्हिडिओ शेअर करू शकतायचा. आणि दुसरी गोष्ट, जर चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवीन व्हिडिओ आपल्या सर्वांपर्यंत पोचतील. तर व्हिडिओमध्ये आता मी 2च मिनटं फक्त घेतो की मी सांगतो की व्हिडिओमध्ये काय येणार आहे, की जे माझे सब्जेक्ट आहेत. म्हणजे मी जसं डेली लाईफस्टाईल ब्लॉग बनवतो की मी सध्या काय करतो आहे आता, तर त्याच्यावरती पण व्हिडिओ असणार आहेत. आणखीन आता आम्हाला इथे काय शिकवलं जातं की जसं आपल्या शाळेमध्ये कसे पहिल्यांदा प्रार्थना असते, तर ह्या गोष्टी आहेत. प्रार्थना कशा असत्या किंवा कम्प्युटरमध्ये नेमकं काय शिकवलं जातं, ब्रेलमध्ये नेमकं कसं शिकवलं जातं, काय असते, ब्रेल लिपी काय असतं. तर ह्या सर्व जेवढं डिटेलमध्ये किंवा किचनमध्ये आम्हाला डिटेलमध्ये जेवण वगैरे गॅस वगैरे पेटवायला शिकवणार आहेत. गॅस कसाचा ऑन करायचा, कसं ऑफ करायचा, कसं पातेलं ठेवायचं, चाय किती, पाणी किती, साखर किती टाकायची. तर ह्या गोष्टींचा मी डिटेलमध्ये व्हिडिओ काढणार आहे. मी मॅडमशी बोलून त्यांच्याशी परवानगी काढणार आहे की व्हिडिओ बनवायला मला परमिशन पाहिजे. कारण की माझ्या ह्या व्हिडिओमुळे माझ्या जे 4 मित्र आहेत जे येऊ शकले नाहीत आता, तर त्यांना थोडासा 1% का होईना त्यांना थोडा तरी अनुभव मिळेल. आणखीन जे प्रार्थना वगैरे ते कसे आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला महत्त्वाची सांगायचीच राहिली की जे आम्हाला जे आता मी काठी घेऊन चालतो आहे असं, तर ह्या काठीचा उपयोग करून कसं चाललं पाहिजे आणि ब्रिल, तर ह्या गोष्टी शिकवायला आम्हाला एक सर आणि एक मॅडम आहेत. तर ते पण 100% ब्लाइंड आहेत, त्यांना पण काहीसुद्धा दिसत नाही, पण ते आम्हाला असं चालायला शिकवतात. किंवा जर आम्ही चुकीचं उभं राहिलो असलो तर असं सरळ असं इकडे फिर तिकडे फिर, म्हणजे दिसत नसूनसुद्धा देखील ते जसं नॉर्मल माणसं जसे प्रवास करतात, वावरतात आपल्या सभोवताली, तसे ते सर आम्हाला सर्व गाईड करतात. आम्हाला पहिल्यांदा माहितीच नव्हतं की सरांना दिसत नाही, पण सरांनी बोललं तेव्हा आम्हाला कळालं. पण सर जसे आम्हाला शिकवतात वगैरे, तर ह्याच्यातून कधीसुद्धा समजत नाही. आणि जे कम्प्युटर शिकवायला आम्हाला सर आहेत ते पण त्यांना पण दिसत नाही. तर असं आहे, मॅडम सर यांना दिसत नाही आणि ते शिक्षक आहेत आणि ते आम्हाला शिकवतात. तर ह्या गोष्टीचं मित्रांनो एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ येणार आहेत. तर टाईम खूप झालं आहे म्हणून मी व्हिडिओ इथं स्टॉप करतो. आणखीन पाठच्या व्हिडिओ जर कोणी बघितले नसाल तर बघून घ्या की मी गावावरून इथेपर्यंत येण्याचा माझा प्रवास मी दाखवायचा प्रयत्न केला. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद, बाय बाय, काळजी घ्या.